नमस्कार मित्रांनो, आपण नाशिक वरतून आलोय धुळ्याला आणि इथं आपण प्रक्रिया कशी करायची तो डेमो आता इथं आपण पाहणार आहोत. आज आपण नैसर्गिक शेती शाळेच्या मिशनांतर्गत आपण जे विभागीय कार्यशाळा आयोजित केली आहे त्यामध्ये आम्ही बीज प्रक्रियेचा डेमो आयोजित केलेला आहे. यासाठी आम्ही सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे. एक महिला बचत गटांनी आताच ते डेमो केलेला आहे. एक डेमो करून दाखवायचा का तुम्हाला? सुरुवातीला आपल्याला बीज प्रक्रिया करताना क्रम लक्षात ठेवायचा. आपण एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्टेशनला जसा FIR देतो, FIR पोलीस स्टेशनला देतो, तसं बीज प्रक्रियेमध्ये एक शॉर्टकट आहे FIR. F म्हणजे फंजिसाइड म्हणजे बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आणि R म्हणजे रायझोबियम म्हणजे जैविक औषध. तर आपल्याला या बियाण्याला बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची. आता आपण सोयाबीनचं बियाणं घेतलं, याच्यासाठी आपण कार्बेंडाझिम किंवा मॅनकोजेबचं मिश्रण असलेलं आपण याची बीज प्रक्रिया करूया. त्यासाठी आपण हँड ग्लोव्ज, स्पेक हे सगळं आपण यूज केलं पाहिजे. बुरशीनाशकाची प्रक्रिया करूया. सर आता हे काय फवारू राहिले तुम्ही? हे बुरशीनाशक याला हात न लावता आपण असं चांगलं घोळून घ्यायचंय. हा, चांगलं मिक्स होईल. हे मिक्स झाल्यानंतर हे पुन्हा आपल्याला असं पसरून घ्यायचंय. हे बियाणं आपण पसरून घेतल्यानंतर सावलीमध्ये 15 ते 20 मिनिटासाठी सुकू द्यायचंय. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आपण आता FIR मधला F म्हणजे बुरशीनाशकाची केली, याच्यानंतर आपल्याला I ची इन्सेक्टिसाइड कीटकनाशकाची करायची. तुम्हाला कीटकनाशक कोणतं वापरायचं त्याची निवड करायची असेल तर तुम्हाला त्या पिकावर येणाऱ्या किडी कोणत्या, त्याच्यावर कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे त्याच्यानुसार आपण कीटकनाशकाची निवड करायची आहे. आता याच्याकडून सोयाबीनवर मुख्यतः करून खोडमाशी येते आणि रसशोषक किडी येतात. त्याच्यासाठी आपण थायमेथॉक्झम या कीटकनाशकाची प्रक्रिया करू. आता आपण थायमेथॉक्झम घेतले ना हा, अगोदर आपण बुरशीनाशक जसं फवारून घेतलं तसंच हे पण फवारून घ्यायचंय. सर आता एक मिनिट, सर आधी आपण बुरशीनाशक फवारलं बरोबर? हो. आता त्याच्यानंतर आता काय फवार? कीटकनाशक दोन्ही चालतं का? मग चालतं, दोघांचं मिश्रण पण आपण वापरू शकतो. ओके. काय अंतर? फक्त त्याचं 15 मिनिटाचं अंतर आहे. फक्त त्याचं प्रपोर्शन ठरलेलं असतं काहींचं ते, त्याच्यामुळे आपण ते वेगवेगळ्या 2-3 स्टेप मध्ये करतो आपण. याच्यानंतर सुद्धा आपण सेम पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचंय. आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण अगोदर जसं बुरशीनाशकची प्रक्रिया केल्यानंतर आपण जसं 15 ते 20 मिनिटं थांबलो, आता आपण कीटकनाशकाची केली. यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं नाही थांबायचं, तर तब्बल 3 तास थांबायचंय. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. असं पसरून घ्यायचं, सावलीमध्ये 3 तास हे वाळू द्यायचं. आता याच्यानंतर आपण जैविक औषधाची फवारणी करणार आहोत. त्याच्यामध्ये जीवाणू कल्चर असतं, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या कीटकनाशकाच्या प्रादुर्भावाने त्याच्यावर काही इम्पॅक्ट होऊ नये यासाठी आपण 3 तासाच्या अंतराने आपण जैविक औषधाची आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. हे रायझोबियम जॅपोनिकम, सोयाबीनसाठी जॅपोनिकम ही स्पेसिस वापरली जाते. समप्रमाणात हे आपण हे फवारून घ्यायचंय. रायझोबियम कल्चर, हा कल्चर, ही जैविक बीज प्रक्रिया करतोय आपण. FIR मधला R रायझोबियम. सर पण आधी कीटकनाशक टाकलं ना आपण याच्यावर? येस, टाकलं. 3 तासानंतर करतो. 3 तासाचा वेळ त्यासाठी द्यायचा आपल्याला की ह्याच्यातले जीवाणू मारायला नको. नको. हा बरोबर. हा, माझा तोच प्रश्न होता. मग आता हे आपण मिक्स करू शकतो. याला मिक्स केल्यानंतर पूर्ण सावलीमध्ये 15 ते 20 मिनिटं सुकू द्यायचं आणि पूर्ण सुकल्यानंतर आपण हे पेरणीसाठी वापरू शकतो. याच्यामध्ये जर ओलावा राहिला तर पेरणी यंत्रामधून ते दाणे एकमेकाला चिटकून एकाच ठिकाणी जास्त पडण्यामुळे आपलं ते रोपाचं जे अंतर आहे ते मेंटेन होणार नाही. त्याच्यामुळे सावलीत पूर्ण सुकू द्यायचं आणि मगच पेरणीसाठी वापरायचं. अशा प्रकारे याचे फायदे काय? आता आपण बीज प्रक्रिया काय ही प्रोसेस समजून घेतली, पण याचे फायदे काय हे केल्यामुळे आता हे जे आपले जे औषध आहे याला खूप कमी खर्च येतोय. याच्यामुळे काय होणार आहे, हे कमी याच्यामुळे तुम्हाला आता आपण जसं लहान बाळाचं लसीकरण करतो तसं आपल्या बियाण्याचं आपलं एक प्रकारचं लसीकरणच आहे. ते का करतो आपण? आपलं बाळ आजारी पडू नये, निरोगी राहावं. तसं हे बियाणं आपलं आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर याच्यामध्ये जे सीड बॉर्न फंगस आहे किंवा जमिनीतून येणारे फंगस आहे याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही बीज प्रक्रिया करतो. याच्यामुळे आपला जो येणारं उत्पादन आहे ते जवळपास आपलं 10 ते 15% वाढतं. कारण याच्यावर रोग येण्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं. आणि जे आपण हे जे याच्यातून जे आपल्याला जे खतं लागणार आहे त्याची 20 ते 25% बचत होते. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला आर्थिक फायदा होतो. म्हणजे बीज प्रक्रियेची एक साधी बाब आहे, कमी खर्चात होणारी बाब आहे.
आणि याचे फायदे भरपूर आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने पेरणीपूर्वी शुद्ध बीजापोटी हा शुद्ध बीजापोटी फवारा साहेब हे समजा बियाणाला होतं ना, किती प्रमाण सांगतो. प्रमाण असं आहे साधारणतः 1 किलो बियाणं जर आपण घेतलं तर आपण जे बुरशीनाशक घेणार आहोत ते 3 ग्रॅम घ्यायचं एका किलोला. आता आपल्याला 2 किलो बियाणं आपण 6 ग्रॅम घेऊन याचं आपण हे मिश्रण बनवलेलं आहे. तर कीटकनाशकाचा सुद्धा एका किलोला 3 ग्रॅमच आहे. म्हणजे आपण 6 ग्रॅम घेऊन आपण त्याचं मिश्रण तयार केलं. आपला टाइम जास्त जाऊ नये म्हणून आम्ही अगोदर ते सोल्युशन तयार करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर हे जे जैविक रायझोबियम आहे हे आपण एका किलोला 5 ml वापरणार आहे. म्हणजे ते प्रति 3 आणि हे 5 ml. आणि याच्यामध्ये आता जैविक मध्ये अजून एक प्रक्रिया सांगतो. आता हे आपल्याला लिक्विड मध्ये होतं, आता ही ट्रायकोडर्मा ही पावडर फॉर्म मध्ये, हे सुद्धा जैविक बुरशीनाशक आहे. आपण हे वापरताना आपण आता ही कशी वापरायची, तर हे वापरण्यासाठी आपल्याला 1 लिटर पाणी घ्यायचंय. पाणी घेऊ शकता, गोमूत्र घेऊ तर शकता. आता ही ट्रायकोडर्माची प्रोसेस वेगळी आहे ना याच्यात? सेमच येणार, सांगतो तीच प्रोसेस सांगतो. 1 लिटर पाणी घ्यायचं किंवा गोमूत्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम गुळ घ्यायचा, तो चांगला मिक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ग्रॅम आपल्याला ते कल्चर सोडायचं, पावडर सोडायची, ते खलून घ्यायची, अशी फवारून घ्यायची. सेम प्रोसेस सेम राहणार, फक्त ही पावडर फॉर्म आहे, ते लिक्विड फॉर्म आहे. ट्रायकोडर्मा मध्ये पण लिक्विड फॉर्म असतं ना सर? असतं, त्याच्यामध्ये पण असतं ना. पण ते मिळालं नाही. ते मिळालं नाही, आपल्याला अवेलेबल नाही झालं, म्हणून डेमोसाठी आपण हे ठेवलं. ओके सर, धन्यवाद. 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 धन्यवाद, आपण खूप चांगली माहिती दिली.